घेऊन आरोपींना करमाळा पोलिसांनी ताब्यात घेतले। 28 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11:15च्या सुमारास कॅनॉलजवळ शेटफळगावच्या हद्दीत 29 एप्रिल 2024 रोजी दुपारी 12:30च्या सुमारास माने वस्ती वांगी नंबर 1 तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे आरोपी नामे जयवर्धन उर्फ मुन्ना हनुमंत दैन वय 25 राहणार तालुका करमाळा जिल्हा सोलापूर, प्रदीप मुकुंद पोळ वय 21 राहणार शेटफळ तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यांनी फिर्यादी नामे अभयसिंग बाळासाहेब देशमुख वय 28 धंदा व्यवसाय राहणार वांगी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यांचे चुलत भाऊ संकेत सुहास देशमुख व फिर्यादीचा मावस भाऊ अमित घोगरे असे कामासाठी शेटफळ या ठिकाणी जात असताना वाटेत कॅनॉलजवळ शेटफळ गावच्या हद्दीत जयवर्धन उर्फ मुन्ना दैन आणि प्रदीप पोळ अशा फिर्यादीच्या गाडीजवळ येऊन फिर्यादीची गाडी थांबवून जयवर्धन उर्फ मुन्ना दैन याने फिर्यादीला शिवीगाळ करून जयवर्धन उर्फ मुन्ना दैन याने त्याच्या पॅन्टच्या खिशात खोचलेली पिस्टल काढून कपाळाला लावून बोलले की मी आत्ताच्या आत्ता तुला मारून टाकतो, तू माझा फोन उचलत नाही, मला आत्ता लगेच पैसे पाहिजेत असे बोलून फिर्यादीला खंडणी मागितली। त्यावेळी फिर्यादीचा भाऊ संकेत हा जयवर्धन उर्फ मुन्ना दैन याचे पाय पकडून विनवणी करत बोलत होता की माझ्या भावाला काही करू नको। त्यावर जयवर्धन बोलला, तुम्हा देशमुखांना खूप माज आहे, तुम्ही लोक मला हलक्यात घेत आहात। यावर मी त्यास माझ्याकडे खरंच पैसे नाहीत असे बोललो असता जयवर्धन उर्फ मुन्ना दैन हा बोलला की आता तुमच्याकडे पैसे नाहीत, मी मुन्ना दैन कधी रिकाम्या हाताने जात नाही असे म्हणून त्याने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून आरोपी मुन्ना दैन याने फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तूलमधून 2 राऊंड फायर केले आणि सोबतीला असणारा त्याचा साथीदार प्रदीप पोळ याच्याकडे चेन दिली आणि तिथून निघून गेला। त्यानंतर 29 एप्रिल रोजी 12:30च्या सुमारास फिर्यादीचा चालक प्रतीक शंकर देशमुख हा फिर्यादीच्या शेतात जात असताना माने वस्ती तालुका करमाळा या ठिकाणी आला असताना जयवर्धन याने फिर्यादीचा चालक प्रतीक शंकर देशमुख यालाही शिवीगाळ केली। तुझा मालक मला पैसे देत नाही, त्याने पैसे दिले नाहीत, त्यामुळे तू त्याचे काम करायचे नाही असे बोलून कोयत्याने डाव्या पायावर, पंजावर आणि नडगीवर मारहाण केली आणि जखमी केले। करमाळा जिल्हा सोलापूर म्हणून फिर्यादीने इसम नामे जयवर्धन उर्फ मुन्ना हनुमंत दैन आणि प्रदीप मुकुंद पोळ राहणार करमाळा यांच्या विरुद्ध तक्रार दिल्याने करमाळा पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 308(2), 308(3), 308(4), 308(5), 119, 118, 115, 351, 352, 3(5) शस्त्र अधिनियम कलम 3, 4, 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सदरच्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर करत असून त्यांनी आरोपींना रीतसर अटक करून बार्शी न्यायालय येथे हजर केले असता 5 मे 2025 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली। गुन्ह्याच्या तपासात आरोपीकडून 1 पिस्टल, 1 रिकामी पुंगळी, 1 तलवार आणि 1 स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली आहे।